अनुवाद करणं म्हणजे भाषा सेतू बांधणं. आपलं अनुभव विश्व, विचार विश्व विस्तारण्याची खुली संधी देणारी खिडकी म्हणजे भाषांतरित साहित्य. आजचं जग हे भाषांतराचं आहे. भाषांतर हा एक उद्योग म्हणून, एक नवी इंडस्ट्री म्हणून उदयाला आला आहे. गरज आहे ती आपला व्यासंग सोबतीला घेऊन त्यात उतरण्याची. अनुवाद ही एक कला आहे. अनुवादात कारागिरीलाही महत्त्व असतेच, परंतु कारागिरीवर जेव्हा कला आरूढ होते तेव्हाच एक समाधानकारक परिपूर्ण असा अनुवाद जन्माला येतो. तसं पाहिल्यास अनुवाद हा शब्द ज्या अर्थाने आज आपण वापरतो तसा त्याचा मूळ अर्थ नव्हता. या शब्दाच्या संस्कृत उत्पत्तीप्रमाणे अनुवाद म्हणजे सशरीर सर्गारोपण, अवतरण, अर्थनिरूपण असे त्याचे अनेक अर्थ निघतात. म्हणजेच काय तर अनुवाद म्हणजे पुन्हा सांगणे, नंतर सांगणे. परंतु आज आपण अनुवाद म्हणजे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत म्हणजेच भाषांतर या अर्थाने हा शब्द वापरतो. भाषांतर म्हणजे केवळ भाषिक खेळ नसून मूळ किंवा स्रोत भाषेतील आशयाचे लक्ष्य भाषेत पुनर्लेखनच घडते असे मानले पाहिजे. इंग्रजीमध्ये म्हटले आहे, ट्रान्सलेशन इज रीरायटिंग ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट. वस्तुतः कोणताही अनुवाद 100% मूळ किंवा अस्सल असा होऊच शकत नाही. तो करण्यासाठी लक्ष्य भाषेत केलेली शाब्दिक जुळवाजुळव, तोडमोड किंवा जोडतोड, हेराफेरी किंवा अनुवादकाच्या मनातील इप्सित साध्य करण्यासाठी केलेली एक हातचलाखी असते असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. इंग्रजीत तिला मॅनिप्युलेशन म्हणतात. परंतु अनुवादकाचा प्रामाणिक प्रयत्न असल्यास मात्र ही कला केवळ हातचलाखी न राहता, केवळ भाषिक कसरत न राहता एक साक्षात्कारी पुनर्लेखन बनू शकते. अनुवाद स्वभाषेतून अन्य भाषेत झाला आहे का अन्य भाषातून स्वभाषेत झाला आहे हा प्रश्न फार गौण आहे. परंतु तरीही स्वभाषेतून परभाषेत केलेल्या अनुवादापेक्षा परभाषेतून स्वभाषेत केलेला अनुवाद हा नेहमीच अस्सल, सरळ आणि सरस असतो. याबद्दल सर्वच तज्ज्ञांमध्ये एकमत झालेले दिसते. म्हणजेच एखादा अनुवादक आपल्या मायभाषेतच चांगला अनुवाद करू शकतो असा हा नियम आहे. अनुवाद किंवा भाषांतराला 17व्या शतकापासूनचा ज्ञात इतिहास आहे. जगप्रसिद्ध प्रवासी, यात्रेकरू, विद्वान इत्यादी मंडळींनी वेद, उपनिषद, भगवद्गीता, बायबल व इतर अनेक धर्मग्रंथांचे अनुवाद 17व्या शतकातच केले असल्याचे दाखले आढळतात. राज्यकर्ते, व्यापारी, पंडित, तत्ववेत्ते यांनी आपापल्या गरजांसाठी भाषांचे आदानप्रदान करण्यास सुरुवात केली. संवाद, प्रशासन, धर्मप्रचार, उद्योग इत्यादी अनेक कारणाकरता त्यांनी अनुवादाचा आधार घेतला. यातून अनुवादाचा जन्म झाला. वसाहतवादाच्या काळात प्रशासन चालवण्यासाठी व मुख्यत्वे करून राजाचा आणि राज्यकर्त्याचा धर्म हाच प्रजेचा धर्म बनवण्यासाठी बायबलादी ग्रंथांचा अनेक भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला. जुन्या काळी भाषांतरकार, इंटरप्रिटर म्हणजे दुभाषी वगैरे असल्याचे अनेक दाखले आपल्याला सापडतात. वसाहतोत्तर व सामान्यपणे आजच्या काळात अनुवादाचे हे सीमित, संकुचित उद्देश्य रूप बदलून परसंस्कृती परिचय, परसंस्कृतीचं आकलन आणि परसंस्कृतीचं आस्वादन आणि काही प्रमाणात ज्ञानार्जनाच्या दृष्टीनेही अनुवादाला फारच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. भारतात ब्रिटिश राज्यसत्तेच्या काळात भारतीयांना उर्वरित जगाची, तेथील स्वातंत्र्यविषयक संकल्पनांची, मानवाधिकारांची ओळख पटावी याकरता इंग्रजी शिक्षण व इंग्रजी ग्रंथांचा अनुवाद या प्रक्रियेला वाघिणीचे दूध म्हटले गेले. त्या दृष्टीने आजच्या काळातही एक नवीन भाषा शोध म्हणून अनुवादाकडे बघण्यात येत आहे. भारतासारख्या भाषा व बोली बहुल देशात अनुवाद प्रक्रिया परस्पर संपर्काचे तसेच राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे महान कार्य करत आहे. विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळात प्रशासन सर्वसामान्य जनतेकडे नेण्यासाठी, ते जनताभिमुख करण्यासाठी भाषांतराचा उपयोग केला जात आहे. हे सरकार व प्रशासन आपलेसे आहे असे सामान्य प्रजाजनांना वाटावे म्हणून इंग्रजीचे जोखड फेकून देऊन प्रशासनात राष्ट्रभाषा हिंदीचा संपर्क भाषा म्हणून व त्या त्या राज्यातील प्रमुख भाषांचा राजभाषा म्हणून वापर सुरू झाला आहे. गेल्या 50 वर्षांच्या काळात प्रशासकीय, विधी व इतर विषयांच्या परिभाषा
इंग्रजीमधून देशी भाषामध्ये अनुवादित करण्याचे अनेक प्रकल्प सुरू झाले आहेत. त्याकरता राष्ट्रीय पातळीवर वैज्ञानिक तथा तकनिकी शब्दावली आयोग या संस्थेची स्थापना झाली आहे. गेली 50 वर्षे केवळ इंग्रजीतील पारिभाषिक शब्द आपल्या देशी भाषामध्ये अनुवादित करण्याचे कार्य आपण करत आहोत. अजूनही प्रशासनात देशी भाषांचा वापर करण्यात आपण पूर्णतः यशस्वी झालो नाही. एवढी इंग्रजी भाषा आपल्या मेंदूमध्ये घट्ट रुतून बसली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी अनुवाद प्रक्रिया वेगाने होणे आवश्यक आहे. अनुवादित भाषा जनतेच्या भाषेशी नाते सांगणारी, सुस्पष्ट, सुलभ व सहज व्हावी यासाठी अनुवादकांनी भर देण्याची आवश्यकता आहे. इंग्रजी शब्दापेक्षा जर अनुवादित देशी पर्यायी शब्द कठीण दिसू लागला तर कुणीही तो स्वीकारणार नाही व इंग्रजीची मक्तेदारी कायम चालू राहील. हे अनुवादकांनी ताडले पाहिजे. आवश्यक तिथे संस्कृत भाषेचा वापर समानतेसाठी करणे गैर नव्हे, परंतु देशी भाषामध्ये पर्यायी सोपा, चालंत, प्रचलित शब्द असताना मुद्दाम अकारण, विद्वज्जड, कठीण संस्कृत शब्दांचा वापर कटाक्षाने टाळला पाहिजे. म्हणून अनुवादकांनी या बाबतीत व्यावहारिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे. भाषेच्या व साहित्याच्या विकासात अनुवादाचे महत्त्वपूर्ण योगदान असते. अनुवाद, भाषांतर, रूपांतर, अनुसर्जन, अनुरूपण, अनुकूलन, लिप्यंतरण, भावांतर, भावानुवाद, स्वैर अनुवाद, अर्थानुवाद इत्यादी अनेक अनुवाद प्रक्रियाशी संलग्न अथवा पूरक प्रक्रियांना साहित्यातून प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. 1980 पासून सामान्यतः जगातील सर्वच महाविद्यालये व विद्यापीठातून अनुवाद अभ्यासक्रम सुरू झाला. ट्रान्सलेशन स्टडीज या नावाने तो ओळखला जातो. भारतातही अनेक संस्था याबाबतीत उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. अनुवादाचा थेट संबंध भाषाशास्त्र, साहित्याभ्यास, इतिहास, वंशशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी विद्याशाखांशी येतोच. अनुवादामुळे या सर्वच विद्याशाखा आशयसंपन्न व विविधांगी बनतात. अनुवाद अभ्यासक्रमामुळे आंतरविद्याशाखीय म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासाला प्रोत्साहन मिळते. अनुवादाच्या शिक्षणातील समावेशामुळे अनुवादाकडे पाहण्याची शास्त्रीय दृष्टी विद्यार्थ्यांना लाभते. अनुवाद प्रक्रियेत भाषिक क्षमता, ज्याला लँग्वेज कॉम्पिटन्स असं म्हटलं जातं, विषय क्षमता म्हणजे सब्जेक्ट कॉम्पिटन्स आणि अंतरणाची म्हणजे अभिव्यक्तीची क्षमता म्हणजे ट्रान्सफर कॉम्पिटन्स यांचा कस लागतो. आपल्या भाषेत नव्या संकल्पना, नवी शब्दकळा आणण्याकडे विद्यार्थ्यांचा कल निर्माण होतो. अत्यंत व्यामिश्र व जटिल तसेच संवेदनशील असलेल्या या कलेत प्रामाणिकपणा, यथार्थता, वास्तविकता, विश्वसनीयता, काटेकोरपणा, नेमकेपणा यांची असलेली गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन म्हणजे शिस्त निर्माण होते. चिंतन व बैठक यामुळे बुद्धी तल्लख बनते. कोणता शब्द योजावा व कोणता वापरू नये हा तरतम भाव व तार्किक दृष्टी उत्पन्न होते. मानवाच्या कल्पक बुद्धीने आज जीवनातील इतर अनेक कार्याप्रमाणे अनुवादासाठीही यंत्राचा, उपकरणांचा म्हणजे संगणकाचा वापर सुरू केला आहे. या अनुवाद यंत्रामुळे एक कळ दाबताच एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत अनुवादित होताना आपण पाहतो. भारतात विशेषतः तामिळ व हिंदी भाषा या मशीन ट्रान्सलेशनमध्ये अग्रेसर आहेत. अनुवाद व शब्दकोश यांच्यासाठी कॉम्प्युटर ऑनलाईन टूल्स म्हणजे प्रत्यक्ष साधने आपण वापरत असतो. आपल्या मोबाईलवरही अनेक सुविधा उपलब्ध असतात. उदाहरणार्थ T9 नामक डिक्शनरी. मानवी बुद्धीद्वारे केलेल्या अनुवादाला ही यंत्रे कदापि पर्याय बनू शकणार नाहीत. परंतु अत्यंत अत्यावश्यक सेवा, शीघ्र सेवांसाठी चुटकीभरात अनुवाद करणारी ही यंत्रे म्हणजे मानवाच्या अनुवाद कौशल्याचीच कर्तृत्व शिखरे मानली जावीत. रेल्वे स्टेशन, बँका, दूरदर्शनवरील चित्रपटात दिसणारी व रिमोटच्या केवळ एका बटनाद्वारे भाषा बदलणारी संवाद अक्षरे यामुळे संपूर्णपणे अज्ञात असणाऱ्या आपल्या एखाद्या भाषेतील चित्रपटसुद्धा आपण आपल्या भाषेतील कॅप्शनद्वारे पाहून आपण त्याचा आनंद लुटू शकतो. हे केवळ अनुवादामुळेच शक्य झालेले आहे. अनुवाद म्हणजे भाषिकी अभियांत्रिकी, लँग्वेज इंजिनिअरिंग याचाच एक भाग आहे. अनुवाद म्हणजे एका वेगळ्या विश्वाचे महाद्वार उघडल्यासारखे असते.
जगण्याच्या प्रयोजनाविषयीची त्याची चौकटबंद धारणा अनुवादामुळे रुंदावते. अनुवादामुळे एकामेकापासून अन्यथा भिन्न असलेल्या भाषा व संस्कृती आणि सभ्यता यांना सेतूद्वारे जोडले जाते. म्हणून अनुवाद म्हणजेच भाषा सेतू आहे.